चला फिल्डिंग लावून घ्या. HO2 टीम HO2 टीम चला फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ खर्च करू नका. 20 मिनिटाचा अवधी आहे मित्रांनो. विनंती असेल. चला दोन्ही टीम AMD आणि HO2 एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहे. दोन्ही टीम विनंती असेल. एक्स्ट्रा प्लेयर AMD टीम एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या प्लीज. चला बॅट्समॅन त्वरित जायचंय. 20 मिनिटाचा अवधी आहे आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग संपवायची आहे. बघा 10 वाजून 8 मिनिटं झाले. 10 वाजून 10 मिनिटाला बरोबर हा सामना सुरू झाला पाहिजे. से SLS पैराबेन गॉन। लाइफ का करंट ऑन कैसे? कैंपिंग पे 2 चुड़ैल खून का चॉकलेटी पार्ट मांगने लगा। उसके बाद जूडो कराटे कान के नीचे दिए चाटे ही चाटे। चूहे को देख के टेबल पे चढ़ जाता है, चुड़ैल को कराटे। ट्राई करके देख। इसके पोटेशियम आयंस करें टूथ का करंट ऑन, लाइफ का करंट ऑन। सेंसोडेंट के SLS और पैराबेन गॉन। लाइफ का करंट ऑन। What then? गोवा फेस्ट पे पता है क्या हुआ? मेरी बारी और स्टेज पे अंधेरा बारी। मैंने घुमाई तार और लटका दी खंबे के उस पार। और समुंदर से मछलियां बाहर नहीं आई तुझे स्टैंडिंग ओवेशन देने। तू ट्राई करके देख ले। इसके पोटेशियम आयंस करें टूथ का करंट ऑन, लाइफ का करंट ऑन। सेंसोडेंट के SLS और पैराबेन गॉन। बस पैक ने टूथ का करंट SLS पैराबेन सब गॉन। तो लाइफ का करंट ऑन। इसके पोटेशियम आयंस करें टूथ का करंट ऑन, लाइफ का करंट ऑन। सेंसोडेंट के ट्राई करके देख। बस पैक ने टूथ का करंट करंट ऑन। What then? गोवा फेस्ट पे पता है क्या हुआ? मेरी बारी और स्टेज पे अंधेरा बारी। मैंने घुमाई तार और लटका दी खंबे के उस पार। और समुंदर से मछलियां बाहर नहीं आई तुझे स्टैंडिंग ओवेशन देने। तू ट्राई करके देख ले। इसके पोटेशियम आयंस करें टूथ का करंट ऑन, लाइफ का करंट ऑन। सेंसोडेंट के SLS और पैराबेन गॉन। लाइफ का करंट ऑन। What then? गोवा फेस्ट पे पता है क्या हुआ? मेरी बारी और स्टेज पे अंधेरा बारी। मैंने घुमाई तार और लटका दी खंबे के उस पार। और समुंदर से मछलियां बाहर नहीं आई। आपण स्ट्राईकला अमित यांना पाहतोय. नॉन स्ट्राईकला अमर आणि गोलंदाजी स्ट्राईकवरती पहिलं षटक अभिषेक टीमचं हाताळण्यासाठी मात्र सज्ज होतोय. आणि अगदी आपण पाहायला गेलं तर 10 वाजून बरोबर 10 वाजलेत. तुला पहिला बॉल मात्र डिलिव्हरी होतोय मैदानाच्या आतमध्ये. 10 वाजून बरोबर 10 वाजलेत. इथे खूप चांगला फटका. पहिल्या बॉलवरती सिंगल प्राप्त होते. पिचच्या माध्यमातून मात्र ही एक धाव. अकाउंट खातं ओपन होत आहे. श्री गणेश होतोय टीम AMDचा. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने खातं उघडलं जात आहे टीम AMD संघाचं. कोणते खूप चांगला बॉल यशवंत वरतून जाणारा हा मात्र शेवटी मात्र पाहायला मिळाला. तिथे मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. सिंगल आली फक्त धावफलकावरती. पण जर पाहिलं गेले तर आधीच्या 2 मॅचेस टार्गेट चेस होत आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. व्हाईट बॉलचा इशारा आता सध्याच्या घडीला मात्र पाहायला गेलं तर अंपायरचा इशारा येतो. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धावफलकावरती जरूर ऍड होते. सिंगल प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळते. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 2 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. इथे कट करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला बॉल डिलिव्हरी करत असताना मात्र पाहायला मिळतोय. इथे बॅटला ब्रश झालाय.
चेंडू मागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल, अर्थातच 3 या धावसंख्येवरती. नाही कुठेच नाही, कुठे पुरा फिरून आलो. इथे मोठ्या फटक्यासाठी गेले, बॉल हवेत आहे. एक टप्पा घेत बॉल निघून जाईल, मिड विकेट सीमारेषा पार. चौकार. आणि ओव्हरची होते समाप्ती. पहिलं काय षटक बेटा समाप्त. साहेब कुठे लास्ट बॉल आहे ना, लास्ट बॉल एक माफ करा, लास्ट बॉल आहे. चौकार आले, चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 7. लास्ट बॉल. एक बॉल बाकी आहे ना. हो, 1 2 3 4 5 एक बॉल बाकी आहे. लास्ट टू गो. नाही, पहिल्या बॉल सिंगल आली, नंतर डॉट, नंतर वाईट, नंतर परत डॉट, परत सिंगल आणि नंतर हा चौकार आला. हो, इथे दांडी केली, गोल काठी काढले, काठी काढले, फलंदाज बाद. काय समीर न बोलला. बॉलर का एक लाइन बॉलर पहिली ओव्हर समाप्त होते. पहिल्या ओव्हर नंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ दी 1 विकेट, 7 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट, 7 धावा. महेशचा पहिलाच बॉल अगदी मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कल मध्ये, खूप चांगला स्टॉप तिथे करत असताना तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. या बॉलवरती 2 धावा येतात असताना मात्र पाहायला मिळतात. 2 धावा, टीमची धावसंख्या 9. ऑलिम्पिक कार्पेट पद्धतीने मात्र खेळलेला फटका, तिथे देखील 2 धावा. या ही बॉलवरती मात्र येत असताना मात्र पाहायला मिळतात 2 धावेने मात्र धावफलक मात्र जाऊन पोहोचतो. एकावर एक 11 धावा, 11 ऑन स्कोर कार्ड. मोठा फटका तरी धरून गेले होते, परंतु याही बॉलवरती कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होते. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवरती. इंडो प्रीमियर लीग आपण पाहताय. ओहो, मोठ्या फटक्यासाठी गेले, बॉल हवेत, उंची जास्त, लांबी कमी, इथे मिळते विकेटची हमी. फलंदाज बाद, बॅक टू दी डगआउट.
चौदा धावा धावफलकावरती लागतात. 14 ऑन स्कोर कार्ड. इथे लॉक केलाय. बॉल हवेत आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय. वन बाउन्स आर पार सीमा रेषा पार. टोकार. चला थोडस स्पीडअप घ्यायचंय. राजेश बस ना, खाली दिसत नाही. इथे खूप चांगला बॉल डिलिव्हरी करत असताना परंतु पंचाचा इशारा तो व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. 19 धावा धावफलकावरती लागतायत. आपण जर पाहायला गेलं तर 19 धावा. दुसरं षटक महेश ट्रॅक वरती आपण पाहतोय. इथे लॉक केलाय पुन्हा एकदा. बॉल थांबणार नाहीये. वन बाउन्स निघून चाललाय. एक टप्पा घेत समाप्त झाल्या. 2 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 23. या धावसंख्येवरती 2 ओव्हर 23 धावा. 23 रन. संजय आले आता गुळूज ट्रॅक वरती. कॅप्टन आलेत आणि कॅप्टनच्या विरोधात कॅप्टन मात्र पाहायला मिळतात. इथे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफड्राईव्हचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. तिथे मात्र पाहायला गेलं तर फक्त सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. अर्थातच 24 या धावसंख्येवरती 24 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॉल थांबणार नाहीये. पुन्हा एकदा बॉल आर पार सीमा रेषा पार. ठोकलाय चौकार. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे
कॅच होते, पटका फसलाय, फलंदाज बाद. व्यासपीठावरती उपस्थित झाल्यात. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी प्रमुख उपस्थिती त्यांची मात्र मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळते. वेलकम मॅडम, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जवळ मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र पाहायला गेलं तर आपण स्कोर कार्ड आपण पाहतोय, अगदी झपाट्याने वाढतोय, जाऊन पोहोचतोय 31 धावा धावफलकावरती लागतात. मगाशी टॉस झाला होता, त्या टॉस मध्ये मात्र जरूर सचिन दादांनी सांगितलं होतं की आम्ही 50 चेस करण्याचा प्रयत्न करू, आणि तो माणूस मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक सुरू आहे, आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल, लास्ट टू गो. अजूनही एक षटक बाकी आहे. तिसऱ्या षटकाची सांगता या बॉलवर मात्र होईल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तरी या सर्कल मधून बॉल निघून झाला अगदी मिड विकेट झोनला. क्षेत्ररक्षक वेगाने त्या बॉल पर्यंत फेकी केली जाईल, परंतु शेवटच्या बॉल वरती मात्र 2 धावा कंप्लीट होतात. 2 धाव्याने धाव फलक, डबल 3, 33, 33 धावा. बघा 20 मिनिटाचा होते, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही इनिंग संपवायची आहे. त्यामुळे जास्त वेळ न खर्च करता, कारण वेळात आपल्याला हे सामने संपवायचे. आजच्या दिवसातली ही मॅच स्पर्धा संपवायची आहे, त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. 33 ना. बॉलर आणि हो, इथे खूप चांगला बॉल, अगोदर डोक्याचा बॉल होता, ऑन साइडला टर्न करायचा होता, परंतु इथे मात्र पहा दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आलाय, आणि नक्कीच अपघात घडलाय. रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. टीमची धावसंख्या 33. बघूया किती धावा येतील येणाऱ्या 5 बॉल वरती. मोठ्या फटक्यासाठी गेले होते, चेंडूला लॉक केलाय, अगदी बॉल ट्रॅव्हल होतोय पॉइंटला. थांबवण्याचा प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला, एफर्ट्स तेवढेच चांगले पाहायला मिळाले, परंतु या बॉल वरती आपण जर पाहायला गेलं तर 3 धावा प्राप्त करत असताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. 3 धाव्याने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल, अर्थातच 36 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या डावातले 4 बॉल अजूनही शिल्लक. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवत आहे आजच्या दिवसामध्ये. 8 टीम्स आणि 8 टीम मध्ये मात्र रंगला जाणारा हा खेळ या स्पर्धेचा. परंतु शेवटच्या 2 टीम कोणत्या असतील त्यांच्यामध्ये मात्र फायनल खेळवली जाईल, कारण चर्चा आहे, कारण जी ट्रॉफी आपण पाहताय वर्ल्ड कपला जशा ट्रॉफ्या असतात ती ट्रॉफी मात्र आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळते. त्यावेळेस अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र घेऊयात. SCM आणि त्यांच्या विरोधात पदगंगा 2 इनिंग ब्रेक मध्ये मात्र आपण टॉस घेऊयात. सारा मॅडम यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस घेतला जाईल नेक्स्ट मॅचचा. हो, इथे फुल टॉस बॉल, अंपायरचा इशारा नो बॉल आहे, नो बॉल.
नो बॉल, नो +1, बाय 1 गेट 1 फ्री. फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. टीमची धावसंख्या 39. स्पीडचा बॉल मेजवानी. फ्री हिटच्या बॉल वरती काही जास्त करता आलं नाहीये. आपण जर पाहायला गेलं तर डॉट बॉल घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय अनिकेत यांना. इथे खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल आणि इथे खूप चांगली स्टंपिंग देखील पाहायला मिळते. हो, इथे मोठ्या फटक्यासाठी जरूर गेलेत आणि मोठा फटका येईल का? परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कुठलीही धाव घेत असताना मात्र पाहायला मिळते. त्याच्या बॉल वरती मात्र तिसरी धाव देखील कंप्लीट होईल का? परंतु नाही, 2च धावा मात्र मिळतील आणि 2 धावा घेत असताना मात्र टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 43. लक्ष्य 43 धावांचं. आउट कोण झाला लास्टला? 43 धावा टार्गेट असेल. 43 धावांचं येणारे 24 बॉल आणि 43 धावांचा टार्गेट. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊया. सारा घोरपडे मॅडम यांच्या शुभ हस्ते मात्र आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. फोटोग्राफर अनिकेत जैन, आपण जिथे कुठे असाल प्लीज या त्वरित. अनिकेत जैन, आपण जिथे कुठे असाल टॉस का बॉस या मंचावरती यायचंय. चला अनिकेत या प्लीज, थोडंसं फास्ट या. चला नेक्स्ट मॅचचा टॉस SCM आणि त्यांच्या विरोधात पात्रगंगा 2. चला कॉल कोण दे. हॅलो मी सारा मॅडम यांना विनंती करेन की आपण यायचं. हॅलो. हा बनवतोय. काय बोलतोय? हॅलो. त्या फर्स्ट मॅचेसचे नाही बनवले, आता बनवतो थांब हायलाइट्स. हा रेकॉर्डिंग आहे सर्व, बनवतोय आता थांब. चला एक फोटोशूट घेतला जाईल. हा कारण आपण पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रामधील रणजी क्रिकेट महिला टीम मध्ये आपण जर पाहायला गेलं तर सारा घोरपडे त्यांना मात्र खेळताना पाहायला मिळालं. परंतु आज या इंडिगो प्रीमियर लीग मध्ये अगदी प्रमुख उपस्थिती त्यांची मात्र जरूर पाहायला मिळते. आणि आज त्यांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जातो. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया आपण. चला कॉल कोण देईल?
पातळगंगा कॉल देईल. स्विंग द टॉस. ते झालंय सर, निर्णय काय असेल? आपण कशा पद्धतीने पाहता या क्रीडा स्पर्धेकडे आणि बॉलिंग घेतली कुठेपर्यंत रोखते मला समोरच्या टीम वरती? क्रीडा स्पर्धा चांगल्या चालू आहे आणि टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाहीये. तुम्हाला बॅटिंग करायची आणि किपर पण मजल मारल पहिल्या डावामध्ये. आम्ही 50+ स्कोर ट्राय करू बनवण्याचा आणि आमचं बॉलिंग अटॅक पण पुढे जाऊन चांगलं काम करू शकेल. सो वी ट्राय सारा मॅडम इथे उपस्थित आहेत. मॅडम काय सांगाल कशा पद्धतीने या क्रीडा स्पर्धेकडे पाहताय? कारण सकाळच्या सत्रामध्ये ही क्रीडा स्पर्धा आपण पाहायला गेले तर खूप चांगल्या पद्धतीने इनॉग्रेशन झालं आणि त्यानंतर या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. आपण कशा पद्धतीने पाहताय आणि खेळाडूंना काय शुभेच्छा द्याल? थँक्यू सो मच. आणि मी दोन्ही संघांना शुभेच्छा देईन आणि मी मान्यवरांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती असताना सोबत. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस जिंकलाय पातळगंगा 2 टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि पुन्हा एकदा सेकंड इनिंगला होईल सुरुवात. चला त्वरित फिल्डिंग लावून घ्या कारण वेळेचा निर्बंध आहे. वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. 20 मिनिटाचा अवधी आणि टूथपेस्ट से एसएलएस पैराबेन गॉन। लाइफ का करंट ऑन। कैसे? कैंपिंग पे 2 चुड़ैल खून का चॉकलेटी पार्ट मांगने लगा। उसके बाद जूडो कराटे कान के नीचे दिए चाटे ही चाटे। चूहे को देख के टेबल पे चढ़ जाता है, चुड़ैल को कराटे। ट्राई करके देख। इसके पोटेशियम आयंस करें टूथ का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन। सेंसोडेंट के टूथपेस्ट से एसएलएस पैराबेन गॉन। लाइफ का करंट ऑन। कैसे? कैंपिंग पे 2 चुड़ैल खून का चॉकलेटी पार्ट मांगने लगा। उसके बाद जूडो कराटे कान के नीचे दिए चाटे ही चाटे। चूहे को देख के टेबल पे चढ़ जाता है, चुड़ैल को कराटे। ट्राई करके देख। लक्ष्य 43 धावांचं 43 रन्स टार्गेट आहे. 24 बॉल मध्ये 43 रन्स करायचे आहेत. जर काय झाली तर 3 बॉल आउट दिला जाईल. परंतु आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर दोन्ही मॅच या चेस झाल्यात. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहायला गेलं तर दोन्ही मॅचेस या चेस झाल्यात. त्यामुळे चला जास्त वेळ खर्च करू नका. मॅचला सुरुवात होईल. वेळेचा निर्बंध आहे मित्रांनो, कारण सातत्याने तुम्हाला सांगावं लागते. पहिला बॉल अगदी खूप चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. पहिल्या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त टॉप बॉल येईल. कुठली धाव नाहीये पहिल्या बॉलवरती. संतोष गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय संतोषला. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं चुकी होते. ऑलॉंग द कार्पेट खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण वेगाने गेला बॉल पर्यंत आणि तिथे चौकार अडवलाय. खूप चांगले एफर्ट्स त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. चौकार रोखलाय त्याने. 2च धावा दिल्यात. जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 2. इथे कट करण्याचा प्रयत्न होता. आखूड डब्याचा बॉल सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. जिथे मात्र डॉट बॉल येत असताना 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. पहिला P1चं षटक हाताळतो संतोष आणि संतोष अगदी खूप चांगली गोलंदाजी करत असताना P1च्या षटकामध्ये पाहायला मिळतात. तर त्यांना माहिती आहे 43 धावांचं लक्ष्य कुठेतरी थांबवायचं आहे. ओहो, लोअर फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली जाईल दुसऱ्या धाब्यासाठी. डेंजर झोनला असतो विकेट किपर एंडकडे. फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाली. 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट होत आहेत. हो, इथे बॉलला फेकून दिलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार.
इथे हलक्या हाताने मात्र सन्मान दिलाय आणि एकच धाव सिंगल प्राप्त होते. ओव्हरची होती समाप्ती. पहिले षटक समाप्त आणि टीमची धावसंख्या 9. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत 18 बॉल मध्ये गरज आहे अर्थातच 34 धावांची. 18 बॉल 34 धावांची गरज. बॉलर उमेश आलाय नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. थोडस स्पीडअप घ्यायचं मित्रांनो कारण वेळ आपल्याकडे पुरेसा नाहीये. बघून त्याही वेळी देखील आपण पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा. कोहलीने अलमद कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे वेगाने तिसऱ्या धावेसाठी कंप्लीट होत असताना मात्र काय घडलंय. हो इथे रन आउट. रन आउट. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडली आहे. दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट होते. 2 धावा. इथे खूप चांगला ड्राईव्ह करत असताना आउट करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील बॉल फेकी केली परंतु 2 धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतात आणि 2 धावेने मात्र धाव फलक 15 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतो. 15. इथे बॅटला ब्रश झालाय. एकच धाव. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धाव फलक 16. 16 धावा. मोठा फटका. बॉल थांबणार नाहीये. लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. Beast 20-0.
ओ इथे चेंडूला ऑफ करण्याचा प्रयत्न, एकच धाव सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 21, 21 धावा. बारह बॉल दोन ओव्हरची 22. समाप्ती, 2 ओव्हर समाप्त झाल्या. त्या टीमची धावसंख्या 21, 21. 12 बॉल 22. 12 बॉल मध्ये 22 करायचे. येणारे 12 बॉल आणि 22 ची गरज. 12 बॉल अजूनही 22 धावांची गरज आहे. त्यामुळे मोठ्या फटक्याची गरज असेल. मोठे फटके मारावे लागतील. नवीन बॉलर स्ट्राइक वर कोण आहे? अभिषेक. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण वेळ खूप खर्च करताय मित्रांनो. ओ इथे पायावरती आदळलाय. ओहो खूप चांगला बॉल, शॉर्ट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. 23 धावफलकावरती धावा लागतात. मला पोरं पण बोलले IPCL विषयी क्लिअर आहे सेटअप यांचा. ओहो मोठा फटका खेळलाय. परंतु इथे आपण पाहायला गेलं तर खूप चांगला स्टॉप तिथे करत असताना ओव्हरथ्रो झालाय. बॅकअप नाहीये. तिथे सावली आहे ना, प्लेअर इथंच असतात ना, इथे एक हा इथे एक ना तिकडे. इथे बॅटला ब्रश झालाय. चेंडू चाललाय मागील क्षेत्रामध्ये. थर्ड मॅन सीमारेषा पार. चौकार, 4 रन्स. आठ बॉल 14. 8 बॉल 14 धावांची गरज आहे. आता येणारे 8 बॉल 14 धावांची गरज. ओहो इथे खूप चांगला बॉल. आता 7 बॉल 14 ची गरज. 7 बॉल 14 धावांची गरज. 7 बॉल 14 ची गरज. बघा मैदानामध्ये एक सामना सुरू आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि इंडिया ही क्रिकेट कसोटी मात्र देखील सुरू आहे. आपण जर पाहायला गेलं तर नितीश रेड्डी त्याला मात्र शतकासाठी 100 साठी 1 धाव कंप्लीट पाहिजे. तिथे ओव्हर समाप्त झाली. आता 6 बॉल 14 धावांची गरज आहे आणि तिथे नितीश रेड्डीला 1 धावेची गरज आहे. आणि इथे चौकार ठोकलाय. बहुतेक विश्वचषकातलं हे पहिलं शतक असेल त्याने कंप्लीट केलंय नितीश रेड्डीने. 100 रन कंप्लीट केले. शतक ठोकलंय ऑस्ट्रेलियाच्या विरोधात. कसोटी सामन्यामध्ये पहिलं
शतक ठोकलंय. शतकी खेळी नितीश रेड्डीने केली आहे चौकार ठोकून. सहा बॉल किती पाहिजे आपल्याला? 6 चेंडू 14ची गरज आहे आता. 6 बॉल 14 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, खूप वेळ घेत आहे. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, थांबणार नाहीये. थर्ड मॅन सीमा रेषा पार. चौकार 4 रन्स. पाच बॉल 10 धावांची गरज आहे. हो इथे खूप चांगला बॉल. इथे विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद. नवीन बॅटर लवकरच जा. 4 बॉल आणि आता गरज आहे 10 धावांची. श्रीनिवास नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे अर्थातच 10 धावांची. चार बॉल 10 धावांची गरज. पुढचा बॉल सचिन यांचा. श्रीनिवास साठी इथे हेलो पुन्हा एकदा ओव्हरथ्रो. ओव्हरथ्रो देतात काय? हेलो हाँ घेतो थांब. तीन घेतला ना? नाही एकच घेतला. 2 धावा आल्यात या बॉल वरती. 8 पाहिजे ना? 3 बॉल 8. 3 बॉल 8 ची गरज आहे. 3 बॉल मध्ये 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा. चला स्पीडअप ठेवा, सातत्याने सांगावं लागतंय. तीन बॉल 8 धावांची गरज आहे. तीन बॉल 8 ची गरज असताना इथे एकच धाव. आता 2 बॉल 7 धावांची गरज. 2 बॉल 7 धावांची गरज. चला नेक्स्ट मॅच SCM आणि त्यांच्या विरोधात पाटणगंगा 2. 2 बॉल 7 पाहिजे ना? 2 7 ना? हो 2 बॉल 7 धावांची गरज. 2 चेंडू 7. दोन बॉल 7 ची गरज असताना इथे एकच धाव. आता 1 बॉल आणि 6 धावांची गरज. 1 बॉल 6. षटकार मारावा लागेल. षटकार ठोकावा लागेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये जर तरला उत्तर नाहीये. एका मॅच मध्ये हिरो होऊ शकतो, एका मॅच मध्ये झिरो देखील होऊ शकतो.
एक चेंडू 6 धावांची गरज. बैटर कौन है स्ट्राइकर? श्रीनिवास एक बॉल 6ची गरज असताना खूप चांगला बॉल डिलिव्हर केलाय सचिन यांनी आणि हा सामना पूर्णपणे जिंकलाय. HO2 तुम्ही हा सामना जिंकलाय. हार्डलक बाडलक एमटीटी. चला SCM आणि त्याच्या विरोधात पातळ टू. चला लाईनअप ने मात्र मैदानाच्या आतमध्ये जायचंय आणि टीम HO2 आपण देखील लाईनअप ने मैदानाच्या बाहेर यायचंय आणि चला पाहता टू. जास्त वेळ खर्च करू नका कारण वेळेत आपल्याला अजून बरेच सामने आहेत. आत्ताची 4थी मॅच सुरू आहे. घड्यामध्ये जर पाहायला गेलं तर 12 वाजत आलेत. मनीष वायरलेस बंद झालेला. हा ठीक आहे. हो चालू आहे भाई. बस SCM ला बॅटिंग करायची. सुजलला पाठवणार होता ना. चला विनंती असेल पाहता टू. हा होतोय. चला फिल्डिंग लावून घ्या. वेळ खूप खर्च करताय. हा होतंय पण ठीकठाक होतंय. बघा लाईनअपची शिस्त खूप चांगली वाटते बघताना ठीक आहे. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये. अगदी एक टीम आतमध्ये येते दुसरी टीम मैदानाच्या आतमध्ये जाते. पाहे दृश्य शिस्त संपूर्ण टीमची संपूर्ण कंपनीची मात्र नक्कीच पाहायला मिळते. त्यामुळे हे दिसतं ना खूप चांगलं दिसतं. तुझे स्टैंडिंग ओवेशन देने, तू ट्राई करके देख ले. इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन. सेंसोडेंट के SLS और पैराबेन गॉन. लाइफ का करंट ऑन. What then? ऑफिस में पता है क्या हुआ? मेरी बारी और स्टेज पे अंधेरा बारी. मैंने घुमाई तार और लटका दी खंबे के उस पार. और समुद्र से मछलियां बाहर नहीं आई. तुझे स्टैंडिंग ओवेशन देने, तू ट्राई करके देख ले. इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन. सेंसोडेंट के SLS और पैराबेन गॉन. लाइफ का करंट ऑन. What then? ऑफिस में पता है क्या हुआ? मेरी बारी और स्टेज पे अंधेरा बारी. मैंने घुमाई तार और लटका दी खंबे के उस पार. और समुद्र से मछलियां बाहर नहीं आई. तुझे स्टैंडिंग ओवेशन देने, तू ट्राई करके देख ले. इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन. सेंसोडेंट के SLS और पैराबेन गॉन. लाइफ का करंट ऑन. What then? ऑफिस में पता है क्या हुआ? मेरी बारी और स्टेज पे अंधेरा बारी. मैंने घुमाई तार और लटका दी खंबे के उस पार. और समुद्र से मछलियां बाहर नहीं आई. तुझे स्टैंडिंग ओवेशन देने, तू ट्राई करके देख ले. इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन. सब गॉन. तो लाइफ का करंट ऑन. इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन. सेंसोडेंट के ट्राई करके देख. बस पैक ने टूट का करंट SLS पैराबेन सब गॉन. तो लाइफ का करंट ऑन. इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन. सेंसोडेंट के ट्राई करके देख. बस पैक ने टूट का करंट SLS पैराबेन सब गॉन. तो लाइफ का करंट ऑन. इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन. सेंसोडेंट के ट्राई करके देख. बस पैक ने टूट का करंट SLS पैराबेन सब गॉन. तो लाइफ का करंट ऑन. इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन. सेंसोडेंट के टूथपेस्ट से SLS पैराबेन गॉन. लाइफ का करंट ऑन. कैसे? कैंपिंग पे 2 चुड़ैल खून का चॉकलेटी पार्ट मांगने लगा. उसके बाद जूडो कराटे कान के नीचे दिए चाटे ही चाटे. चूहे को देख के टेबल पे चढ़ जाता है, चुड़ैल को कराटे. ट्राई करके देख. इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन. सेंसोडेंट के टूथपेस्ट से SLS पैराबेन गॉन. SLS और पैराबेन फ्री. लाइफ का करंट ऑन. इसके पोटेशियम आयंस करी टूट का करंट गॉन, लाइफ का करंट ऑन. सेंसोडेंट के ट्राई करके देख लो.
तो अतिशय चांगला लाईन अँड लेनचा हा चेंडू होता. फलंदाजांनी मारायचा प्रयत्न केला पण तो एक अयशस्वी प्रयत्न झाला आणि उंच हा गेलेला आहे आणि हा झेलबाद दुसऱ्या चेंडूवरती आपल्या संघाचं आणि स्वतःचंही खातं न उघडता फलंदाज वैभव बाद होऊन परत तंबूच्या दिशेने येत आहेत आणि प्रतीक पाटील यांनी हा अतिशय सुंदर असा कॅच घेतलेला आहे शॉर्ट फाईन लेगला. चांगला चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकंदरीत चांगलं क्रिकेट. अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे आणि या सगळ्या गडबडीमध्ये एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. धावसंख्या जाते 2, एक गडी बाद 2 धावा आणि 4 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू. लाईन आणि लेन दोन्ही चांगली आहे, वेगही चांगला आहे चेंडूचा आणि याच्यावरती काही धाव होऊ शकलेली नाहीये. धावसंख्या फक्त 2 धावा आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. अतिशय चांगलं असं हे षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये चांगलं दडपण त्यांनी तयार केलेलं आहे बॅट्समन वरती. आणि हा उंच मारण्याचा प्रयत्न तितकासा टायमिंग होऊ शकली नाहीये आणि दुसरी धाव घेण्यामध्ये सुद्धा फलंदाज यशस्वी. तर अशा रीतीने शेवटच्या चेंडूवरती 2 धाव घेऊन एकंदरीत धावसंख्या झालेली आहे 4 धावा, 5 धावा. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 4 धावा. 4 runs for the loss of 1 wicket after 1 over. पुढचा सामना ज्यांचा आहे त्यांनी इथं व्यासपीठावरती येऊन एनर्जी ड्रिंक ठेवलेलं आहे ते घ्यावं. थोडस आपल्याला लवकर चालू करायला लागेल. हे षटक वेळ घेतंय. गोलंदाज आहेत प्रवीण देशमुख, ते स्वतः कॅप्टन पण आहेत या संघाचे. प्रवीण, आपल्याला विनंती आहे थोडं लवकर चालू करायचं आहे.
डाव्या हाताने गोलंदाजी करताना अतिशय चांगल्या पद्धतीचा हा चेंडू होता, फलंदाजाला मारता आलेला नाहीये, पण त्याचबरोबर विकेट किपर कडून सुद्धा तो तितकासा नीट कलेक्ट झालेला नाहीये आणि 1 धाव मिळालेली आहे. पुढचा चेंडू आणि हा उंच डोललेला चेंडू आहे, बघूया कॅच होतोय का, आणि हा धाव झेलबाद झालेला आहे. क्षेत्ररक्षक विवेक पाटील थोडा वेळ जास्ती जातोय, आपल्याला तो चेक करायला पाहिजे.